हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदींना गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही। सगळ्या गोष्टी गुजरातला नेताय, तुम्हीही गुजरातला जा। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। देवेंद्र फडणवीस नालायक माणूस, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा। कुठली तरी खोली म्हणतात, ती खोली म्हणजे आमच्यासाठी मंदिर। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। महाराष्ट्राचा महानायक कोण, या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील। 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळात ठाकरेंनी नालायकपणाचा कळस गाठला होता। चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। आदित्यला मुख्यमंत्री करून देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री म्हणून दिल्लीला जाणार होते। जाहीर सभेत उद्धव ठाकरेंचा दावा। उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले, त्यांना वेळ लागले। आदित्यला मुख्यमंत्री सोडाच मंत्री सुद्धा बनवायचा विचार नव्हता। ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांची सडकून टीका। आदित्यला पक्ष सांभाळायचा आहे, त्यामुळे त्याला लढवा असं ठाकरेंना सांगितलं होतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। शिवसेनेकडून संदीपान भुमरेंना छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंशी होणार सामना। भुमरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानं विनोद पाटील नाराज। शिंदे फडणवीसांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती, मात्र 2 आमदार आणि एका राज्यसभा खासदारानं विरोध केला। विनोद पाटलांचा दावा। पवारांनी सर्व संस्था काढल्या तर आम्ही काय केलं, अजित पवारांचा सवाल। तर संस्था स्थापन झाल्याचं साल काढावं, त्यातनं उत्तरं मिळतील। शरद पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। बारामतीची सून आपल्या सगळ्यांचं फेडेल ऋण, मोठ्या मतांनी विजयी करा। सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना साथ। 2019 मध्ये उद्योगपतीच्या घरी अमित शहांसोबत पवारांची बैठक। पवारांनी शब्द फिरवल्यानं शहांचा मला फोन, शब्द पाळावा लागेल असं सांगितल्यावर फडणवीसांसोबत शपथ। अजित पवारांचा मोठा खुलासा। चर्चा होत असते, मात्र निर्णय महत्त्वाचा असतो। सुचवणं म्हणजे स्वीकारणं नाही। मी भाजपसोबत गेलो नाही, अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवारांचं उत्तर। उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर पवार पाठिंबा देतील। ठाकरेंना देशातील अनेक नेते पसंती देतील, संजय राऊतांचं वक्तव्य। पाकिस्तानात पंतप्रधान पदाची खुर्ची रिकामी, ठाकरेंना पाकिस्तानचे पंतप्रधान करा। शरद पवार निश्चित पाठिंबा देतील, नितेश राणेंचा टोला। पंतप्रधान मोदींनी 10 वर्षात काय केलं ते जाहीर करावं, शरद पवारांचा मोदींवर निशाणा। माकप नेते जेपी गावित लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम। गावितांनी जयंत पाटलांचा 4 विधानसभा जागांचा प्रस्ताव फेटाळला। लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा दावा। व्यापक जनहिताचा निर्णय घेऊन बीड लोकसभा न लढण्याचा निर्णय, ज्योती मेटे यांच्याकडनं भूमिका स्पष्ट। डीडी न्यूज वृत्तवाहिनीचा लोगो आता भगव्या रंगात, मोदी है तो मुमकिन है लोगोच्या रंगबदलावर संजय राऊतांची टीका। एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी विमानसेवा 30 एप्रिलपर्यंत स्थगित। इराण इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। सोलापूर, धाराशिव, पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।